माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावरती भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आणि जे ज्ञानेश्वरांचं मंदिर होणार आहे तर त्याची देखील पाहणी केलेली आहे। सोबत महंत नामदेव शास्त्री महाराज देखील आहेत। तर काय सांगा, आज तुम्ही गडावरती आलेला आहात? मी मुक्कामीच गडावरती आलो आणि पुन्हा एकदा माझ्या दसऱ्याची परंपरा ही मागच्या वर्षीपासून भगवान गडाच्या दर्शन घेऊन, समाधीचं दर्शन घेऊन, महंतांचं दर्शन घेऊन, गादीचं दर्शन घेऊन मागच्या वर्षापासून सावरगावलाही त्या ठिकाणी आम्ही त्या मेळाव्याला पंकजाताईंच्या जातो। आता खरं पाहिलं तर हा गड एक अभूतपूर्व वास्तू महंत नामदेव शास्त्री यांनी उभी केली आहे। या गडाची शिस्त आणि आता आपण पाहतो आहे की गेल्या 750 वर्षात असं ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर कुठं झालं नाही, एवढं अभूतपूर्व मंदिर आज या भगवान गडावरती होत आहे। म्हणजे कुठल्याही कसल्याही इतर ठिकाणचा पैसा न घेता फक्त ऊसतोड मजुरांच्या ऐपतीवरती हा ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचा गड उभा राहिलेला आहे। त्यामुळं नक्कीच आमच्यासारख्याला हे दृष्टी देणार आहे, आमच्यासारख्याला प्रेरणा देणार आहे, आमच्यासारख्याला ऊर्जा देणार आहे। आणि त्यामुळंच दसऱ्याच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण नवीन वर्षात पदार्पण करतो आहे, दसरा सण साजरा करतो आहे, तर इथं येऊन सोनं लुटायचं आणि मग पुढच्या वर्षीचं पूर्ण काम करायचं, ही परंपरा जी संतश्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांनी लावून दिली तीच परंपरा चालू आहे। फक्त एवढंच आहे की आत्ता इथे मेळावे होत नाहीत, आपली भक्ती इथं आपण दाखवतो आणि मेळावे सावरगावला खाली होतो। पण तुम्ही उल्लेख केला मेळाव्याचा, एक परंपरा होती मुंडे साहेब मेळावा घ्यायचे, भविष्यात काही असं काही एक लक्षात घ्या, इथे या संतश्रेष्ठ भगवान गडावरती गडाच्या गादीवरती परमादरणीय न्यायाचार्य बसलेले आहेत। त्यामुळं न्यायाचार्यांनी जे ठरेल त्याच पद्धतीने इथं काम होतं। त्यामुळं इथं पुन्हा होईल का नाही होईल का, आत्यावेळेला मिशा नसत्या तर असं हे प्रश्नाला काय उत्तर नाही। गेल्या वेळेला तुम्ही ज्यावेळेस सीधा आले होता पाहणी करायला त्यावेळेस मंत्री म्हणून आला होता, पुन्हा इथं येण्याला कुठलं पद असावं आणि पद आलं म्हणून इथं आलो अशातला कधी भाग झाला नाही। माझ्या पिढ्याना माझ्या कुटुंबाच्या या गडाच्या भक्त राहिलेल्या आहेत, मी भक्त राहिलेलो आहे, माझी आई तर असीम भक्तीत आहे आणि माझ्या आईला प्रत्यक्ष बाबांचे दर्शन घडलेले आहेत भगवान बाबांचे। त्यामुळं ही आमचं भक्ती ऊर्जाचं स्थान आहे। त्यामुळं आज मंत्री असो नसो, उद्या आमदार असो नसो, त्याचा आणि या भगवान गडाच्या भक्तीचा कुठंही अर्थार्थी संबंध नाही। तुम्ही सावरगावला जात आहेत, तिथं आज नेमकं काय समाज जमणार आहे मला माहीत नाही। मला काल परवा दिवशी त्यांनी मेसेज टाकला की असं असं आहे, माझी परंपरा आहे, मी जाणार आहे आणि मग त्यांची परंपरा आहे, मी इथं गडावर आलेलो आहे आज दर्शनाला, तर जाता जाता मी तिथे जाणार आहे सावरगावला सुद्धा। तर निश्चितच धनंजय मुंडे यांनी आता भगवान गडावरती दर्शन घेतलेलं आहे आणि ते आता सावरगावकडे या ठिकाणी जाणार आहेत। कुणाल जायकर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊया। आज महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम नागरिकांना एक परळी विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी दसऱ्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं तर आज आमच्यासाठी हा दसरा एक आगळा वेगळा दसरा आहे की गेली अनेक वर्षे अनेक पिढ्या 10 एकर वन जमीन जी या भगवानगडाला पाहिजे होती आणि भगवानगडाची 10 एकर जमीन वन विभागाला द्यायची होती, त्याची ऑर्डर काल या ठिकाणी झाली। त्यामुळं मी पहिल्यांदा देशाचे महामहिम पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं, त्याचबरोबर अमित शहा साहेबांचं आणि या विभागाचे मंत्री भूपेंद्र सिंग यांचं मी मनापासून आभार मानतो। हे लवकरात लवकर व्हावं यासाठी महाराष्ट्रात ज्यांनी अथक परिश्रम घेतले
ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस, आदरणीय अजितदादा आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा कष्ट घेतले आणि मला वाटतं की आजच्या दिवशी ही भेट देणं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी अथक परिश्रम घेऊन आज ही भगवानगडाला फार मोठी भेट दिलेली आहे. तर निश्चितच भगवानगडाला जी 10 एकर जमीन दिलेली आहे ती या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहे. पुन्हा जायकर TVN मराठी भगवानगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.